हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रियाशारीर पेपर 2 मध्ये मन हा जो टॉपिक आहे त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. मन किंवा मानस या टॉपिक मध्ये आपल्याला मनाविषयी सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या टॉपिकवर तुम्हाला तीनही प्रकारचे प्रश्न म्हणजे पूर्ण मन हा टॉपिक LAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा त्यातले काही पॉइंट्स तुम्हाला SAQ साठी विचारले जाऊ शकतात. स्पेसिफिकली मनाचे निरुक्ती लिहा, व्याख्या आणि मनाचे विषय, कार्य असे 2-3 पॉइंट्स एकत्र करून SAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा जे छोटे छोटे काय म्हणू शकतो आपण श्लोक आहेत ते MCQ साठी विचारले जाऊ शकतात. तर मन म्हणजे काय? तर माइंड. तर आयुर्वेदामध्ये मनाचा उल्लेख कशा पद्धतीने आलेला आहे? मनाची निरुक्ती काय सांगितलेली आहे? तर मन्यते अवबुद्धयते ज्ञायते अनेन इति मनः. म्हणजेच ज्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं, बोध होतो त्याला मन म्हणायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? जर आपल्या शरीरामध्ये माइंड नसेल, आपण माइंडफुल नसेल, प्रत्येक वेळी आपण असं बघतो की जर आपलं मन स्थिर असेल, आपलं लक्ष असेल तरच आपल्याला त्या गोष्टीचा बोध होतो किंवा ज्ञान होतं. म्हणजे कधी कधी असं होतं आपण ऍबसेंट माइंडेड असतो. म्हणजेच काय? तर आपलं मन हे स्थिर नसतं किंवा आपलं मन दुसरीकडे कुठेतरी कार्यरत असतं आणि आपण फक्त फिजिकली एखाद्या ठिकाणी प्रेझेंट असतो. तर अशा वेळेला आपल्याला सभोवताली जे काही चालू आहे त्याचं अजिबात ज्ञान होत नाही. तर याला आपण काय म्हणणार आहोत? तर मनाची ही एक जी क्वालिटी आहे की मन असेल तरच आपल्याला अवतीभोवती जे काही घडणार आहे त्याचं ज्ञान हे होणार आहे. त्यामुळे मनाची निरुक्तीच सांगितलेली आहे की ज्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं किंवा बोध होतो त्याला मन असं म्हणायला सांगितलेलं आहे. पुढे आहे मन ज्ञान बोधे. म्हणजेच ज्याच्यामुळे ज्ञान होतं किंवा बोध होतो त्याला मन म्हणायचे. मननात मनः. म्हणजेच जे मनन करणारं आहे, चिंतन करणारं आहे, विचार करणारं आहे ते म्हणजे मन असं सांगितलेलं आहे. म्हणजेच कंटिन्युअसली आपली जी थॉट प्रोसेस असते, जे आपण काही ना काही विचार करत असतो. खूप कमी वेळा असं होतं की आपण शांत बसलेलो आहोत आणि आपल्या डोक्यामध्ये काहीही विचार नाहीयेत. हे खूप कमी वेळेला म्हणजे जेव्हा आपण काही मेडिटेशन करत असतो किंवा मेडिटेशनच्याही अगदी आपण खूप उच्च स्तराला पोहोचलेलो असाल तर आणि तरच आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव घेता येतो. नाहीतर आपण जनरली कुठेही असेल तर आपल्या मनात काही ना काही विचार हे कंटिन्युअसली सुरू असतात. तर ज्याच्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे, मनन करण्याची शक्ती आहे त्याला मन असं म्हणायला सांगितलेलं आहे. त्यामुळे मन जर प्रेझेंट असेल, मन जर एखाद्या गोष्टीमध्ये कार्यरत असेल तर आणि तरच आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होणार आहे, बोध होणार आहे. तर हे झालं मनाची निरुक्ती की ज्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होतं किंवा बोध होतो त्याला मन म्हणण्यास सांगितलेलं आहे. पुढे मनाचे पर्याय काय सांगितलेले आहेत? तर चरक संहितेमध्ये रेफरन्स आलेला आहे. अतींद्रियम पुनर्मनाः सत्वसंज्ञकम चेताः इति आहुर एक. म्हणजे काय सांगितलेलं आहे? अतींद्रिय. का अतींद्रिय म्हटलेलं आहे? तर 5 ज्ञानेंद्रियांपेक्षा मन हे वेगळं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मन आणि ज्ञानेंद्रियांचा जेव्हा संयोग होतो तेव्हाच ज्ञान आपल्याला होणार आहे कोणत्याही गोष्टीचं. मनाच्या या इंद्रियांपेक्षा असलेल्या वेगळेपणामुळे अतींद्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतींद्रिय, सत्व, चेत हे मनाचे पर्याय सांगितलेले आहेत. तर अतींद्रिय म्हणजे काय? नावातच आहे अति इंद्रिय. म्हणजे इंद्रियांपेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला अतींद्रिय नाव दिलेलं आहे. तर काय एक्स्ट्रा आहे? जे ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यापेक्षा मन हे वेगळं सांगितलेलं आहे. कारण आपल्याला तर पुढे बघायचं आहे की मन हे उभयात्मक इंद्रिय आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना जोडणारा तो दुवा असल्या कारणाने मनाला उभयात्मक इंद्रिय म्हणजे दोनही मध्ये त्याचं कन्सिडरेशन होणार आहे. त्यामुळे ज्ञानेंद्रियांपेक्षा मनाची एक एंटिटी किंवा स्वतःचं अस्तित्व असं वेगळं आहे आणि जोपर्यंत या ज्ञानेंद्रियांसोबत
मनाचा संयोग होणार नाहीये, मनाचं एकरूप होणार नाहीये, तोपर्यंत आपल्याला त्या ज्ञानेंद्रियांद्वारे मिळणारं ज्ञान हे होणार नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण एखादी रस्त्यावर चालत जात आहोत आणि आपल्याला समोरून येणारा एखादा प्राणी दिसत आहे. पण त्यावेळेला जर तुमचं मन काहीतरी विचार करण्यात व्यस्त असेल, बिझी असेल, तर मनाचा आणि आपल्या डोळ्यांचा, जे चक्षुरेंद्रिय आहेत, यांचा संयोग होणार नाहीये आणि आपल्याला ते ज्ञान होणार नाहीये की समोरून काहीतरी प्राणी येत आहे आणि आपल्याला रस्त्याच्या बाजूला उभं राहणं अपेक्षित आहे किंवा आपण रस्त्याच्या बाजूला झालं पाहिजे, हे ज्ञान आपल्याला होणार नाहीये. पण तेव्हा जर आपण माइंडफुल असू, आपलं मन व्यवस्थित कार्यरत असेल आणि चक्षुरेंद्रिय सोबत जर मनाचा संयोग झाला आणि मनाने जर हे नोटीस केलं की समोरून प्राणी येत आहे आणि ते आपल्याला धोकादायक असू शकतं, तर मनाकडून आपोआप इन्स्ट्रक्ट केलं जाणार आहे ज्ञानेंद्रियांना किंवा ज्ञानेंद्रियाकडून ज्ञान होणार आहे आणि आपण रस्त्याच्या बाजूला उभे राहणार आहोत. त्यामुळे मनाचा त्या कोणत्याही ज्ञानेंद्रियांसोबत जोपर्यंत संयोग होत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानेंद्रियांपासून मिळणारं ज्ञान हे त्या व्यक्तीला होणार नाहीये. त्यामुळेच ज्ञानेंद्रियांपेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी एक्स्ट्रा आहे, म्हणून मनाला अतींद्रिय असा पर्याय दिलेला आहे. पुढे सत्व हा एक मनाचा पर्याय सांगितलेला आहे. आपल्याला माहिती आहे जसे वात, पित्त, कफ हे शारीर दोष आहेत, त्याचप्रमाणे मनाच्या लेवलवर देखील सत्व, रज, तम हे मनाचे गुण आणि दोष सांगितलेले आहेत. तर त्यातल्या सत्व गुणामुळे मनाचं स्वास्थ्य हे उत्तम राहणार आहे. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे मानस प्रकृतीमध्ये की सात्विक प्रकृती काय आहे, राजस प्रकृती काय आहे, तामस प्रकृती काय आहे आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात हे आपण मानस प्रकृती या टॉपिक अंडर अभ्यासलेलं आहोत. तर तिथे आपल्याला कळालं होतं की मनाचे हे सत्व, रज, तम असे त्रिगुण आहेत, 3 गुण आहेत. तर त्यातल्या त्यात सत्व गुणामुळे मनाचं स्वास्थ्य हे उत्तम राहणार आहे, मेंटल स्टॅबिलिटी उत्तम राहणार आहे, मेंटल हेल्थ उत्तम राहणार आहे. त्यामुळेच मनाला सत्व असा हा पर्याय दिलेला आहे, कारण या गुणामुळे मनाचं स्वास्थ्य, मनाचे काय म्हणू शकतो आपण, हेल्थ, मेंटल हेल्थ उत्तम राहणार आहे. त्यामुळे मनाला सत्व हा पर्याय दिलेला आहे. चेत असा पर्याय आहे. मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांचं कार्य या मनावर अवलंबून असल्यामुळे एक मनाला चैतन्य किंवा जीवन या अर्थाने चेत असं म्हटलेलं आहे. कारण आपण आताच बघितलं की जोपर्यंत मनाचा ज्ञानेंद्रियांसोबत संयोग होणार नाही, तोपर्यंत त्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होणार नाहीये. त्यामुळे हे जे काही चैतन्य शक्ती आहे किंवा जे काही जीवन व्यापार सुरू आहे, एक लाईव्हलीनेस जे आहे, हे कशामुळे आहे, तर मनाच्या अस्तित्वामुळे आहे. जर मन नसेल किंवा मन कार्यरत नसेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीमध्ये ते चैतन्य हे नष्ट होणार आहे, चैतन्याचा नाश होणार आहे. त्यामुळे या चैतन्याच्या स्वरूपात मन असल्या कारणाने मनाला चेत असा पर्याय दिलेला आहे. हे झाले मनाचे पर्याय. व्याख्या काय सांगितलेली आहे मनाची? यद इंद्रियाणाम अभिग्राहकम च मन इति अभिधीयते. म्हणजेच काय, जे श्रोत्र, त्वचा, चक्षु हे जे काही इंद्रिय आहेत, यांच्या विषयांचं ग्रहण करण्यासाठी अभिग्राहक म्हणजे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे जे विषय आहेत, शब्द, रस, रूप, गंध, हे विषय जे आहेत यांचं ग्रहण करण्यासाठी जे प्रेरित करतं त्या ज्ञानेंद्रियांना, त्याला मन म्हणण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे शरीरातली अशी एक एंटिटी किंवा फॅक्टर की जे ज्ञानेंद्रियांना त्यांचे विषय ग्रहण करण्यासाठी, त्यांचं कार्य करण्यासाठी प्रेरणा देतं, मोटिवेट करतं, त्याला मन असं म्हणण्यास सांगितलेलं आहे. तर ही झाली मनाची व्याख्या. पुढे मनाचं लक्षण काय सांगितलेलं आहे? तर मनाचे 2 लक्षण आहेत. ज्ञानाचा भाव आणि अभाव असे 2 मनाचे लक्षण आहेत. लक्षणम मनसो ज्ञानस्य अभावो भाव एवच. म्हणजे ज्ञानाचा भाव आणि ज्ञानाचा अभाव असे मनाचे 2 लक्षण आहेत. जेव्हा आत्मा, मन, ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचे जे काही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत, यांचा एकमेकांशी संयोग होतो, सन्निकर्ष होतो, तेव्हा आणि तेव्हाच त्या व्यक्तीला त्या शब्द स्पर्शादीचं ज्ञान होणार आहे. त्याला आपण ज्ञानाचा भाव म्हणणार आहोत. म्हणजे कोणतीही गोष्ट, आता एखादं गरम भांड समोर ठेवलेलं आहे, आपण जर त्याला हात लावला, म्हणजे काय,
हात लावला म्हणजे त्वचा. तर त्वचेचा हे काय सांगितलेलं आहे विषय, तर स्पर्श. जेव्हा आपण स्पर्श करणार आहोत, स्पर्श ज्ञान आपल्याला कधी कळणार आहे, जेव्हा त्या ठिकाणी मनाचा अंतर्भाव असणार आहे, मन असणार आहे, तेव्हा आपल्या लक्षात हात लावला की चटका लागला तर आपण हात पटकन बाजूला घेणार आहोत. तर हे जे काही आहे हे काय आहे, तर ज्ञानाचा भाव. म्हणजे मनाच्या लक्षणामध्ये जे काही सांगितलेलं आहे की जेव्हा मन, आत्मा हे ज्ञानेंद्रिय यांचा संयोग होतो तेव्हा आणि तेव्हाच कोणतंही ज्ञान हे प्राप्त केलं जातं किंवा त्या ज्ञानाचा तिथे भाव होतो, जेव्हा या सगळ्यांचा सन्निकर्ष किंवा संयोग होतो. पण जर यांचा संयोग नाही झाला, मन, आत्मा, ज्ञानेंद्रिय यांचा जर संयोग नाही झाला, यांचं एकत्रित येणं नाही झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान होत नाही. जसं आपण मगाशी बघितलं की चालत असताना आपल्या डोळ्याला दिसत आहे की समोरून प्राणी येत आहे, पण जर आपलं मन काहीतरी दुसऱ्या विचारांमध्ये जर बिझी असेल, तर तिथे आपल्या डोळ्यांचा आणि मनाचा संयोग होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला तिथे ज्ञान होणार नाहीये की समोरून प्राणी येत आहे आणि आपल्याला रस्त्याच्या बाजूला झालं पाहिजे, हे आपल्याला कळणार नाहीये. तर हे का आहे, तर इथे मनाचा आणि ज्ञानेंद्रियांचा संयोग झालेला नाहीये, त्यामुळे तिथे ज्ञानाचा अभाव आहे. तर हे जे काय आहे, ज्ञानाचा भाव आणि ज्ञानाचा अभाव हे मनाचे 2 लक्षण सांगितलेले आहेत. पुढे मनाचं स्वरूप काय आहे, उभयात्मकम मनः. जे आपण सुरुवातीला म्हटलं की मन कसं आहे, अतींद्रिय का म्हटलेलं आहे मनाला, तर हे ज्ञानेंद्रियांपेक्षा, कर्मेंद्रियांपेक्षा काहीतरी एक्स्ट्रा आहे, काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये, म्हणून याला अतींद्रिय असा पर्याय दिलेला आहे. तर मन कसं आहे, उभयात्मक. म्हणजेच मन हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना जोडणारा एक दुवा आहे, एक ब्रिजचं काम हे करणार आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांमध्ये. कशा प्रकारे, तर ज्ञानेंद्रियांकडून जे काही ज्ञान ग्रहण होणार आहे त्यानुसार कर्मेंद्रियांना ते काम करण्यासाठी आज्ञा देणे हे मनाचं स्वरूप आहे. त्यामुळे त्याला उभयात्मक इंद्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, जसं ज्ञानेंद्रियांमध्ये काय येणार आहे, त्वचा किंवा स्पर्शनेंद्रिय. गरम वस्तूला आपण हात लावला तर आपल्याला स्पर्शाने ते जाणवणार आहे, आपल्याला त्या इंद्रियाने ते जाणवणार आहे की हे गरम आहे. तर हे मन कोणाला इन्स्ट्रक्ट करणार आहे, हाताला, कारण हात काय आहेत, कर्मेंद्रिय. तर हाताला इन्स्ट्रक्ट करणार आहे की हे गरम आहे आणि आपल्याला हात बाजूला केला पाहिजे. तर हे जे काही आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जोडणारा जो काही दुवा आहे, ब्रिज आहे, हे मनाचं काम आहे. त्यामुळे मनाला उभयात्मक इंद्रिय असं म्हटलेलं आहे. मनाचं स्थान काय सांगितलेलं आहे, कुठे असतं मन शरीरामध्ये, तर आत्माच्या सगुण चेत चिंत्यमच्या हृदी संश्रितम. म्हणजेच सुख दुःखादी गुणयुक्त आत्मा, मन आणि मनाचे जे काही विषय आहेत हे सगळे कुठे राहतात, हृदी संश्रितम. म्हणजे हृदयामध्ये मनाचं स्थान हे सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने आत्म्याचं स्थान देखील हृदय आहे, त्याच पद्धतीने मनाचं स्थान देखील हृदयामध्ये आहे, हे इथे सांगितलेलं आहे. दुसरा एक रेफरन्स येतो भेल संहितेमध्ये मनाच्या स्थानाशी संदर्भात. भेल संहितेमध्ये सांगितलेलं आहे की शिरस्ताल्वा अंतर्गते सर्वेंद्रिय परम मनः. म्हणजे शिर आणि तालूच्या मध्ये, म्हणजे हेड आणि पॅलेट, तालू म्हणजे पॅलेट आणि शिर म्हणजे हेड, यांच्या अंतर्भागामध्ये, यांच्या मध्यभागी असं मनाचं स्थान सांगितलेलं आहे. हा जो पॉइंट आहे हा MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. AIA PGET सारखे ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे असे पॉइंट्स विचारले जातात की भेल संहितेनुसार मनाचं स्थान काय आहे, तर शिरस तालवा अंतर्गत, म्हणजेच शिर आणि तालूच्या मध्ये मनाचं स्थान सांगितलेलं आहे. किंवा असा MCQ येऊ शकतो की शिर आणि तालूच्या मध्ये मनाचं स्थान कोणी सांगितलेलं आहे, चरक संहिता, सुश्रुत संहिता, भेल संहिता, अष्टांगहृदय. तर आपल्याला माहिती पाहिजे भेल संहितेच्या नुसार मनाचं स्थान हे शिर आणि तालूच्या मध्ये सांगितलेलं आहे. शिर आणि तालूच्या मध्ये म्हणजे नक्की आपण मॉडर्न सायन्स नुसार काय म्हणू शकतो, तर सेरेब्रम हे मनाचं स्थान भेल संहितेमध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्याला स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवायचे, शिरस तालवा अंतर्गते, म्हणजेच शिर आणि तालूच्या मध्ये भेल संहितेने मनाचं स्थान सांगितलेलं आहे आणि इतर आचार्यांनी मनाचं स्थान हे हृदय सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मनाचे गुण काय आहेत, कारण आपण आतापर्यंत लक्षण बघितलं, मनाचं स्वरूप बघितलं, तर मनाचे गुण काय आहेत. मनाचे 2 गुण आहेत,
जसे लक्षण 2 आहेत ज्ञानाचा भाव आणि ज्ञानाचा अभाव, तसे मनाचे गुण देखील 2 आहेत. अणुत्व आणि एकत्व हे 2 मनाचे गुण आहे. म्हणजेच काय? अणुत्व म्हणजे काय? नावामध्येच आहे. अणु म्हणजे सूक्ष्म, जे एकदम डोळ्यांना दिसणार नाही इतकं छोट्या असा त्याचं वर्णन केलेलं आहे की ते सूक्ष्म आहे. अणु असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मन डोळ्यांना दिसत नसल्यामुळे ते अणुस्वरूपी आहे. अणुस्वरूपी असल्यामुळे मन अतिशय वेगाने एका पाठोपाठ दुसऱ्या ज्ञानेंद्रियाबरोबर संयुक्त होऊन शब्दस्पर्शादींचं ज्ञान मिळवू शकणार आहे आणि त्यामुळे एकाच वेळी आपण बघणे, ऐकणे इत्यादी क्रिया करू शकतो. म्हणजेच काय? ते इतकं सूक्ष्म आहे की पटापट त्याचा संयोग वेगवेगळ्या इंद्रियांसोबत होणार आहे. कारण आता आपण जर जेवत असतो आणि जेवताना आपण टीव्ही बघत असतो, गप्पा मारत असतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की एकाच वेळी आपण टीव्ही बघतोय, जेवण पण करतोय, आजूबाजूच्या लोकांसोबत गप्पाही मारतोय. तर हे कसं पॉसिबल आहे? तर हे मनाच्या सूक्ष्म गुणामुळे पॉसिबल आहे. कारण मन एकाच वेळी जेवत असताना आपल्याला रसनेंद्रियासोबत त्याचा संयोग होणार आहे आणि आपल्याला टेस्ट कळणार आहे. त्याचा चक्षुरेंद्रियासोबत संयोग होणार आहे आणि आपल्याला टीव्हीवर जे काही चालू आहे ते आपण बघू शकणार आहोत. त्याचं आपल्याला ज्ञान होणार आहे. सोबतच ते लगेच आपल्या श्रवणेंद्रिय कानांसोबत त्याचा संयोग होणार आहे आणि आजूबाजूला जे काही चालू आहे, आजूबाजूच्या लोकांसोबत गप्पा मारणे, त्यांच्या गप्पा ऐकणे, ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत? तर मनाच्या सूक्ष्म गुणामुळे, अणुत्व गुणामुळे. कारण हे एका पाठोपाठ एक मन संयोग पावणार आहे वेगवेगळ्या इंद्रियांसोबत, कारण त्याच्या अणुत्व या गुणामुळे. दुसरा एक गुण आहे एकत्व. म्हणजेच काय? मन एकच आहे. आपण एकाच वेळी बघतो, ऐकतो, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मन अनेक आहेत का? कारण एकाच वेळी आपल्याला टीव्हीवरचं काय चालू आहे तेही कळतंय. आपण जेवत आहोत त्याची टेस्ट देखील कळत आहे. आपण गप्पा मारतोय इतर लोकांसोबत, तर आपल्याला तेही सगळं लक्षात येत आहे. तर आपल्याला असं वाटतं की खूप जास्त मनाची संख्या आहे का शरीरामध्ये? कारण हे सगळे वेगवेगळ्या इंद्रियांसोबत संयोग पावणारे अशी वेगवेगळी मनं आहेत का शरीरामध्ये? तर नाही. मन एकच आहे. पण ते अणु त्याचा गुण असल्यामुळे, सूक्ष्म असल्या कारणाने ते एकानंतर एक वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांबरोबर त्यांचा संयोग होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होणार आहे. त्यामुळे मनाची संख्या किंवा मन काय आहे? एकच आहे. त्यामुळे एकाच वेळी आपण वेगवेगळ्या गोष्टी, एकच मन जरी असेल तरी त्याच्या अणुत्व या गुणामुळे आपण या सगळ्या गोष्टी अनुभवू शकणार आहोत. तर हे झाले मनाचे गुण, अणुत्व आणि एकत्व. नंतर मनाचे विषय काय आहेत? मनाचे विषय आहेत 5. हा तुम्हाला पॉइंट MCQ साठी विचारला जाऊ शकतो की मनाचे विषय किती आहेत? किंवा मनाचे विषय वर्णन करा असा SAQ येऊ शकतो. तर कोणते कोणते आहेत? चिंत्यम, विचार्यम, उय्यम च ध्येयम संकल्पम एव च यत् किंचित मनसो ज्ञेयम तत्सर्वम हि अर्थसंज्ञकम. म्हणजेच चिंत्य, विचार्य, उय्य, ध्येय आणि संकल्प हे मनाचे विषय आहेत 5. तर काय आहेत? चिंत्य म्हणजे काय? चिंतन करणे. जे आपण सुरुवातीलाच बघितलं की मननात मनः, म्हणजे जे मनन करतं, चिंतन करतं त्याला मन म्हणायचं. तर मनाचा विषयच आहे. ते काय करणार आहे? सतत चिंतन करणार आहे, विचार म्हणजे मनन करणार आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण काय करू शकतो की फॉर एक्झाम्पल एखादं आपण उदाहरण घेऊया की आपण काहीतरी अभ्यास करत बसलेला आहात आणि डायनिंग टेबलवरती तुम्हाला फ्रूट बास्केट दिसत आहे. तर फ्रूट बास्केटमधले फ्रुट्स बघून तुम्हाला असं वाटेल की हे फळ खायचं की नाही खायचं? तर तुम्ही त्याबद्दल विचार करत आहात की चिंतन करत आहात की समोर फळ दिसत आहे. तर हे काय झालं? मनाचं चिंतन करणे, की समोर फळ दिसतंय आणि हे खायचं का? याच्यावरती विचार सुरू आहे. विचार्य म्हणजेच त्यावरती डीप थिंकिंग करणे. म्हणजे हे फळ खाऊ की नको? आत्ता खाऊ की नंतर खाऊ? हे जे काही विचार आहेत, हे जे काही अनालिसिस आहे, हे विचार्य या अंडर येतं. उय्य म्हणजे तर्क करणे, म्हणजेच अनालाइज करणे. हे फळ ताजं असेल का? की खराब असेल? आणि आत्ता बाहेर वातावरण जर गार असेल, तर मी आत्ता हे फळ खाणं योग्य आहे का? किंवा संध्याकाळची वेळ आहे, कफाचा काळ आहे, तर मी आत्ता हे फळ खाऊ की नको? हे जे काही अनालिसिस आहे, तर्क जे काही मनात आपण करत असतो, हे म्हणजे उय्य. ध्येय म्हणजे काय? तर कोणतीही भावना, की आपण लास्ट टाइम हे फळ खाल्लं होतं, तर आपल्याला काही त्रास झाला होता का? नाही. तर आपल्याला हे फळ लास्ट टाइम खाल्ल्यानंतर आपल्याला ती टेस्ट
आठवते, की हां, आपण मागच्या वेळी खाल्लं होतं त्यावेळी याची टेस्ट कशी होती. तर हे जे काही आहे हे ध्येय झालं. संकल्प म्हणजे काय? तर आपण एक कृती करणे म्हणजे एकतर आपण तो फळ खाऊ किंवा ते फळ न खाण्याचा निर्णय घेऊ. तर हे जे काही आहे हे संकल्प. हे मनाचे 5 विषय आहेत. म्हणजे चिंत्य, आधी चिंतन करणे. विचार्य म्हणजे हे फळ खाऊ की नको खाऊ ह्याचा विचार करणे. ऊह्य म्हणजे हे फळ ताजं असेल का? आत्ता संध्याकाळ झालेली आहे, तर मी आत्ता हे फळ खाल्लं पाहिजे का? कफकाळात फळं खाणं योग्य राहील का? हे जे काही एनालिसिस आहे हे म्हणजे ऊह्य. ध्येय म्हणजे काय? तर आपण मागे हे फळ खाल्लं होतं, त्याच्याने आपल्याला काही त्रास झाला होता का? आपण मागे फळ खाल्लं होतं, त्याची टेस्ट काय होती? हे सगळं जे काही आठवणं आहे, हे झालं ध्येय. आणि ह्या सगळ्यानंतर फायनल एक डिसिजन घेणं. एकतर फळ खाल्लं जाईल किंवा फळ न खाण्याचा निर्णय घेतला जाईल. तर हे जे आहे, हे म्हणजे संकल्प. तर हे मनाचे 5 विषय सांगितलेले आहेत. पुढे मनाची कार्य सांगितलेली आहेत. मनाचे कार्य किती आहेत? 4. हा पॉइंट देखील इम्पॉर्टंट आहे MCQ साठी, AIPGT सारख्या एक्झामसाठी किंवा SAQ साठी तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मनाचे कार्य वर्णन करा. तर मनाची कार्य 4 आहेत आणि मनाचे विषय 5 आहेत. मनाची लक्षण 2 आहेत. मनाचे गुण 2 आहेत, अणुत्व आणि एकत्व. तर हे आपल्याला संख्या देखील लक्षात ठेवायची आणि प्रत्येकाचे त्याचे काय गुण लक्षण सांगितलेले आहेत ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचे. तर मनाची कार्य किती आहेत? 4. कोणते कोणते? इंद्रियाभिग्रहाः, कर्म मनसाः स्वस्य निग्रहाः, उहो विचारश्च तताः परम बुद्धिः प्रवर्तते. म्हणजेच इंद्रियाभिग्रह, स्वस्य निग्रह, उह्य आणि विचार्य हे मनाची कार्य सांगितलेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे उह्य आणि विचार्य हे मनाचे विषय देखील आहेत आणि मनाचे कार्य देखील आहेत. त्यामुळे हे 2 पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. उह्य आणि विचार्य हे विषय आणि कार्य दोन्ही मध्ये येतात. तर मनाची कार्य 4 कोणती? इंद्रियाभिग्रह म्हणजे प्रत्येक इंद्रियांसोबत मनाचा संयोग होऊन त्या इंद्रियांकडून ज्ञान प्राप्त करणं. म्हणजे त्यांचे जे काही शब्द स्पर्शादी त्यांचे हे आहेत, विषय आहेत, त्यांचं ग्रहण करणं. इंद्रियाभिग्रह म्हणजे इंद्रियांना त्यांच्या विषयांसोबत संलग्न करून त्यांचं ज्ञान प्राप्त करून देणं हे मनाचं कार्य सांगितलेलं आहे. स्वस्य निग्रह म्हणजे मनावर ताबा ठेवणं. स्वस्य म्हणजे स्वतः, निग्रह म्हणजे कंट्रोल. तर स्वतःने स्वतःच्याच मनावरती कंट्रोल ठेवणं किंवा स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं हे जे काही आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण बघितली आणि ती जर अपायकारक असेल आपल्यासाठी, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाणं हे अपायकारक असणार आहे. कारण थंडीचे दिवस आहेत, थंड पदार्थ खाल्ले तर सर्दी होण्याची शक्यता आहे, शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या गोष्टींवरून थंडीमध्ये आईस्क्रीम न खाणं हे काय आहे? तर हे स्वस्य निग्रह आहे. म्हणजे इंद्रियांवरती ताबा मिळवणं किंवा मनावरती कंट्रोल असणं म्हणजे स्वस्य निग्रह. उह्य म्हणजे तर्क करणे, जे आपण ऑलरेडी मनाच्या विषयामध्ये बघितलं होतं की एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की नाही याच्यावरती अनालिसिस करणं म्हणजेच उह्य. आणि सॉरी विचार्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करणं की हे कार्य केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे, ह्यांचा जो काही विचार आहे, हे जे काही थॉट प्रोसेस आहे याला आपण विचार्य म्हणतो. तर अशा पद्धतीने मनाचे 4 कार्य सांगितलेले आहेत. इंद्रियाभिग्रह म्हणजे इंद्रियांना त्यांचं ज्ञान प्राप्त करून देणं. स्वस्य निग्रह म्हणजे स्वतःच्या मनावरती कंट्रोल करणं, ताबा ठेवणं. उह्य म्हणजे तर्क करणे, अनालिसिस करणे. आणि विचार्य म्हणजे विचार करणे. ही गोष्ट करावी, नको करावी ह्यावरती जे काही थॉट प्रोसेस आहे, थिंकिंग आहे, त्याला आपण विचार्य म्हणणार आहोत. उह्य आणि विचार्य हे मनाचे विषय आणि कार्य या दोनही मध्ये हे 2 फॅक्टर्स आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण मन हा जो विषय आहे, जो युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये किंवा इंटरनल एक्झाम मध्ये MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे, तर तो इथे कंप्लीट केलेला आहे. पूर्ण मन हा टॉपिक तुम्हाला LAQ साठी विचारला जाऊ शकतो किंवा मनाचे विषय किती आहेत, मनाचे कार्य किती आहेत असा प्रश्न MCQ साठी विचारला जाऊ शकतो. बेल संहितेनुसार मनाचं स्थान काय आहे असा प्रश्न MCQ साठी विचारला जाऊ शकतो. किंवा मनाची निरुक्ती, व्याख्या, पर्याय आणि मनाचे लक्षण
असा 2-3 पॉइंट्स एकत्र करून SAQ साठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. जे काही पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवून जर आपण अभ्यास केला, तर इझिली हा टॉपिक लक्षात राहू शकतो. तर आज आपण मन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.